कस्टमरसाठी पहिल्यांदाच मी गुलकंद फ्लेवर केक बनवला. याआधी मी स्वतः ट्राय करून बघितलं होतं आणि त्यानंतरच मी माझ्या केकच्या लिस्टमध्ये गुलकंद फ्लेवर ॲड केला, कारण की मला पर्सनली गुलकंद फ्लेवर खूप आवडला. ही माझी स्वतःची रेसिपी आहे. मला माहीत नाही की बाकी लोक कसे गुलकंद फ्लेवरचे केक बनवतात, पण मी इथे 1 कप दुधामध्ये 1 कप पाणी टाकलं आणि 2-3 चमचे मी रोज सिरप टाकलेला आहे आणि त्याच्यानेच मी बेस जो आहे तो सोक करून घेतला. त्यानंतर लेअरिंगसाठी मी इथे क्रीमचा आणि सिरपचा वापर केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही चॉको चिप्स पण, म्हणजे व्हाईट चॉको चिप्स असतात ते पण तुम्ही ॲड करू शकता, पण माझ्याकडे त्यावेळी नव्हते म्हणून मी असंच केलेलं आहे. आता नेक्स्ट टाइम जेव्हा मी हा केक बनवेन तेव्हा मी नक्की चॉको चिप्सचा वापर करणार आहे. हा केक आमच्या गावातल्या एका ताईंनी त्यांच्या नवऱ्यासाठी ऑर्डर केला होता. त्यांच्या नवऱ्याचा प्लस त्यांच्या लहान मुलाचा काहीतरी मंथली बर्थडे होता. कितवा होता ते माहीत नाही, पण त्यांनी केकवर दोघांची पण नावं लिहायला सांगितली होती मला. गुलकंद फ्लेवर मी पहिल्यांदाच ट्राय केला होता कस्टमरसाठी, त्यामुळे मला थोडीशी भीती होती की कस्टमरला आवडेल की नाही, पण कस्टमरला हा केक खूप आवडला. तसं त्यांनी मला लगेच कॉल करून सांगितलं. तुम्ही कधी गुलकंद फ्लेवरचा केक ट्राय केला आहे का? नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.